मुद्दा काय तो तुम्ही स्वतःला कसं प्रमोट करता. मराठी संकोच, मराठी साधेपणा हा आपण बाजूला ठेवूयात. पार्ल्यामध्ये ज्या इमारतीमध्ये मी राहतो सगळी ब्राह्मण कुटुंब आहेत, मराठी ब्राह्मण कुटुंब. मी माझ्या बायकोला सांगितलं आपल्या मुलांनी या फक्त इमारतीमध्ये वाढता कामा नये. आपल्या मुलांची स्पर्धा उद्या जी असेल ती गुजराती, मारवाडी, सिंधीची असणार आहे. परवा असणार आहे ती चायनीज किंवा अमेरिकन मुलांशी असणार आहे. त्या अर्थानं स्वतःचा ढोल वाजवता येतो का हे तुम्ही तपासा. नंबर 5, ग्लोबल लीडरशिप. आता ग्लोबल लीडरशिप म्हणजे काय? साधारणपणे 8 अशा प्रांतांपैकी 2 प्रांतांमध्ये तुम्ही लीडरशिप एन्जॉय करता का? त्याचा अर्थ काय बघा. एक सेकंद, मी तुम्हाला त्या स्लाइडवर घेऊन जातोय. तुम्हाला दिसत आहेत 8 एरियाज? तर मला इथं दिसत आहे, तुम्हाला दिसत आहेत ना? हा, या 8 एरियामध्ये किमान 2 एरियामध्ये तुम्ही सर्वोत्कृष्ट आहात का? म्हणजे तुमचं बेंचमार्किंग, तुमची तुलना ही जागतिक बाजारपेठेतल्या स्पर्धकांशी होऊ शकते का? मी मुद्दामून त्यांना 8P म्हटलेलं आहे. पहिला अर्थ सगळ्यात महत्त्वाचा प्रॉडक्ट, म्हणजे प्रॉडक्ट किंवा तुमच्या सर्व्हिसेस. सर्व्हिस म्हणजे प्रॉडक्ट. नंबर 2 तुमच्या प्रक्रिया, आपण बोललो. नंबर 3 तुमची पॉलिसी. म्हणजे जसं टाटा ग्रुपची टाटा बिझनेस एक्सलन्स मॉडेल आहे. सायरस मिस्त्री साहेब आले, त्यांच्यासोबत मी खूप काम केलं आहे म्हणून तुम्हाला मी सांगू शकतो की पॉलिसीमुळं होतं काय. तुम्ही जी काल चर्चा केली, तुमचं ब्रँड बिल्डिंग खूप छान होतं की अमुक तमुक बिझनेस हा पारदर्शकपणे चालवला जातो, अकाउंटिंग सिस्टीम छान आहे, प्रॉडक्ट डिलिव्हरी छान आहे, वेस्टेज कंट्रोल छान आहे, क्वालिटी कंट्रोल उत्तम आहे. तुमच्या पॉलिसीज काय आहेत? आता इथे चर्चेला वेळ कमी आहे. पॉलिसी आणि बिझनेस मॉडेल या नाण्याच्या 2 बाजू आहेत. तुमचं बिझनेस मॉडेल काय आहे? आता एक उदाहरण देतो. मुकेश अंबानी रिलायन्स, म्हणजे पेट्रोलियम प्रॉडक्ट्स बिझनेस टू बिझनेस विकण्यामध्ये रिलायन्सचा हात कोणी धरू शकत नाही. पण याच रिलायन्सने जेव्हा पेट्रोल पंप काढले, रिटेल किरकोळ विक्रीमध्ये जेव्हा रिलायन्स शिरली, तेव्हा रिलायन्सला म्हणावं तितकं यश मिळालं नाही. याचा अर्थ काय? तुमचं बिझनेस मॉडेल काय, तुमची पॉलिसी काय, हा मुद्दा खूप महत्त्वाचा ठरतो. नंबर 4 प्लेस, मार्केट. तुमचं सोर्सिंग मार्केट काय आणि तुमचं डिस्ट्रीब्युशन मार्केट कुठं आहे? तुम्ही कुठं आहात? तुम्ही दिसता की नाही मार्केटमध्ये? तुम्ही तुमच्या घरामध्ये बसला आहात, तुम्ही पार्ल्यात आहात, ठाण्यात आहात, किंवा तुम्ही बोरिवलीमध्ये किंवा तुमच्या सावंतवाडीला आहात. मार्केट कुठं आहे? तुम्ही मार्केटमध्ये आहात की नाही? मग तुमचे प्रतिनिधी कोण आहेत? आता इथे आपलं मराठी म्हण कसं असतं, प्रतिनिधी. लंडनमध्ये प्रतिनिधी, चंदीगडमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, अमेरिकेमध्ये, टोरंटोमध्ये. आता हा प्रतिनिधी काम करतो की नाही, तो किती पैसे मागतो? सुरुवातीला आपण थोडा खर्च करूयात, थोडा धोका पत्करूयात, थोडं आपलं मन बाजूला ठेवूयात. का? प्लेस इज इम्पॉर्टंट. यू शुड बी सीन, यू शुड बी विजिबल. म्हणजे हिंदीमध्ये जे म्हटलं जातं, जो दिखता है वो बिकता है. तुम्ही दिसतच नाही आहात. तुमचं प्रॉडक्ट उत्तम आहे, तुमच्या प्रोसेसेस छान आहेत, तुमची पॉलिसी छान आहे, बट व्हेअर आर यू? यू आर नॉट सीन. म्हणजे तो मुद्दा येतो 5व्यावर, प्रमोशन. आमच्याकडे लहानपणी आम्हाला शिकवलं जातं. काय शिकवलं जातं? नेकी कर दर्या में डाल. नाही, मी असं म्हणेन नेकी कर ढोल बजा. आता ब्रँड बिल्डिंगवर तुम्ही काल ऐकलं असेल, स्वतःचा ढोल स्वतःला वाजवता आला पाहिजे. जागतिक बाजारपेठेमध्ये हे सूत्र अत्यंत महत्त्वाचं आहे. आता मी सध्या माझ्या अंगावर ॲरो शर्ट आहे. हा ॲरो शर्ट मी 2,500ला घेतला असेल. हा भारतामध्येच बनतो. भारतातलं कापड, भारतातले शिंपी, भारतातला दोरा, भारतातली दुकानं, आणि ब्रँड कुठला आहे? बाहेरचा ब्रँड आहे. आता मी मूर्खासारखे 2,500 रुपये मोजले असतील का? बहुधा मोजले असतील. बट देन दॅट इज द पॉवर ऑफ द ब्रँड. म्हणजे मुद्दा काय येतो, तुम्ही स्वतःला कसं प्रमोट करता. मराठी संकोच, मराठी साधेपणा हा आपण बाजूला ठेवूयात. पार्ल्यामध्ये ज्या इमारतीमध्ये मी राहतो सगळी ब्राह्मण कुटुंब आहेत, मराठी ब्राह्मण कुटुंब. मी माझ्या बायकोला सांगितलं आपल्या मुलांनी या फक्त इमारतीमध्ये वाढता कामा नये. आपल्या मुलांची स्पर्धा उद्या जी असेल ती गुजराती, मारवाडी, सिंधीची असणार आहे. परवा असणार आहे ती चायनीज
किंवा अमेरिकन मुलांशी असणार आहे. त्या अर्थानं स्वतःचा ढोल वाजवता येतो का हे तुम्ही तपासा. आणि त्यातला जो भाग आहे कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, कर्म कर, फळाची अपेक्षा ठेवू नको, ह्याचा चुकीचा अर्थ लावता कामा नये. ह्याचा एवढाच अर्थ आहे कर्म कर, फळाची धास्ती ठेवू नको, फळ मिळणार आहे, फळाची अपेक्षा ठेवू नको, हा अर्थ चुकीचा आहे. माझा अर्थ असा आहे की फळाची धास्ती ठेवू नको, फळाचं टेन्शन घेऊ नको, आणि त्यातून प्रमोशन घडत जातं. पीपल, मी मगाशी म्हटलं तुमचे लोक कोण आहेत, तुमची टीम खूप महत्त्वाची असते. तुमचे लोक कोण आहेत? पुरवठादार, कर्मचारी, भागीदार. तुमचा चार्टर्ड अकाउंटंट कोण आहे? तुमच्या चार्टर्ड अकाउंटंटला तुमचा बिझनेस कळतो का? म्हणजे मला एक्सपोर्ट प्राइसिंग करायचं आहे, एक्सपोर्ट प्राइसिंग कसं करू? मग तुमचा चार्टर्ड अकाउंटंट हा टिपिकल अकाउंटंट सारखं बोलतोय का? तो फक्त ऑडिट करतोय का? फक्त टॅक्स प्लॅनिंग करतोय का? मग तुमचा चार्टर्ड अकाउंटंट हा तुमचा खऱ्या अर्थानं बिझनेस पार्टनर 100% नाही आहे, 50% आहे. म्हणजे तो पोस्टमॉर्टेम करतो आहे. प्राईसच्या बाबतीमध्ये आणि पीपलच्या बाबतीमध्ये आपल्याला एक एक माणूस असा उत्तमरित्या निवडता आला पाहिजे. पुन्हा मला थोडासा मोह होतो छत्रपतींकडे जाण्याचा. शिवाजींच्या टीममध्ये ब्राह्मण होते, शाण्णोकुळी मराठा होते, कुणबी होते, तेली, महार, मांग सगळे होते, आणि त्यामध्ये मुसलमानही होते. म्हणजे एखादी मल्टीनॅशनल कंपनी मोठी कशी होते? पंजाबी माणूस विक्रीमध्ये आक्रमक आहे, त्याच्याकडे विक्री सोपवा. मराठी माणूस संशोधन छान करतो, त्याला रिसर्च अँड डेव्हलपमेंट द्या. मारवाडी माणूस हिशोब छान ठेवतो, मारवाडी चार्टर्ड अकाउंटंटला कॉस्ट कंट्रोल द्या. बेंगॉली माणूस तत्वज्ञानात्मक छान बोलतो, बेंगॉली माणसाला HR मॅनेजमेंट द्या. तमिळ माणूस प्रोडक्शन छान बघतो, तमिळ माणसाला ते द्या. थोडक्यात काय, तुमचे लोक, त्यांचं कोर कॉम्पिटन्स, त्यांची ताकद काय आहे, या ताकदीनुसार वागलं पाहिजे. मी बरेच मराठी उद्योजक पाहतो, त्यांची संस्था पाहतो, आणि मला काय जाणवतं, ब्राह्मण उद्योजक 90% ब्राह्मण, मराठा उद्योजक 90% मराठा, सारस्वत ब्राह्मण, गौड सारस्वत ब्राह्मण, त्यात 50-60% गौड सारस्वत. असू देत ना, समाजाची काळजी घेतली पाहिजे, समाजासाठी रोजगार हे सगळं केलं पाहिजे. पण दॅट शुड नॉट बिकम युअर लिमिटेशन, दॅट शुड नॉट बिकम युअर लायबिलिटी. म्हणजे ह्याचा मुद्दा असा आहे की माझ्या समाजातले सवंगडी आहेत, पण व्यवसाय जर जागतिक पातळीवर जायचा असेल तर मला काय काय केलं पाहिजे. आता टाटा मोटरचे मॅनेजिंग डायरेक्टर आजचे, हा भारतीय माणूस नाही आहे, हा बाहेरचा माणूस आहे. मग रतन टाटा साहेबांनी त्याला का आणलं? आता जगवारला हँडल करायचं आहे, इथला पसारा वाढवायचा आहे, नव्या इथे कार आणायच्या आहेत. तुम्हाला माहिती असेल गेल्या 3 क्वार्टर्समध्ये ट्रकच्या विक्रीमध्ये, कारच्या विक्रीमध्ये टाटा मोटरचा जो बाजाराचा हिस्सा आहे थोडासा खाली आला. आणि टाटा मोटर कंपनी ज्याच्यासोबत आम्ही काम करतो ती अशी खडबडून जागी झाली. अरे आपल्याला काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. आणि मग शेवटचा जो त्यातला P आहे तो आहे प्रोग्राम. प्रोग्रामचा अर्थ काय? बदलाचे कार्यक्रम, बदलाचे कार्यक्रम. आता हा बदल तंत्रज्ञानामधला, मानसिकतेमधला, कॉम्पिटन्समधला, ह्युमन रिसोर्समधला, तुमच्या बॅलन्स शीटमधला, असे बदलाचे प्रयोग तुम्हाला पुन्हा 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 करता आले पाहिजेत. मित्रांनो, इथे एक मात्र मुद्दा महत्त्वाचा आहे. बदल घडवताना धोका पत्करणे. आता धोका आणि अनिश्चितता, म्हणजे आपण इंग्रजीमध्ये म्हणू रिस्क अँड अनसर्टन्टी, यातला फरक आपल्याला कळला पाहिजे. मी, माझी बायको, मुलगा आणि मुलगी, आम्ही चौघेही 6-7 वर्षापूर्वी हिमाचलमध्ये गेलो होतो. आणि हिमाचलमध्ये वर रोहतांग पास म्हणून आहे, अगदी वर जावं लागतं. आमचा प्रवास सुरू झाला. लोकल ड्रायव्हर आणि त्याची जीप. माझी बायको पराक्रम केल्यासारखा त्या ड्रायव्हरच्या शेजारी बसली. प्रवास सुरू झाला. आता हा जो ड्रायव्हर आहे हा गाडी चालवताना प्रत्येक वळणावर एक चाक हवेत असायचा आणि 3 चाकं जमिनीवर असायची. माझ्या बायकोने 3, 4, 5 वेळा पाहिलं आणि ते एकदम किंचाळले. गाडी थांबवा, मी बघू शकत नाही, हा काय गाडी चालवतोय, मला मागं यायचं आहे. बायको मागं येऊन बसली. माझा छोटा मुलगा त्यावेळेला 6वीत होता, तो पुढे जाऊन बसला. पुन्हा प्रवास सुरू झाला. पुन्हा तोच प्रकार. माझा मुलगा टाळ्या वाजवतोय, अरे काय छान गाडी चालवतोय, एक चाक हवेमध्ये.
आता मुद्दा काय बघा, इथे जागतिक प्रवास करताना तुमचा प्रॉडक्ट नायजेरियामध्ये विकला गेला पाहिजे. हल्दीराम भुजियावाला त्याच्या भुजिया दुबईमध्ये मिळतात, मस्कतमध्ये मिळतात. मग माझ्या भुजिया, माझी काय म्हणू आपण त्याला, काजू पोळी, फणस पोळी ही मस्कतमध्ये का नाही मिळू शकत? का? धोका आणि अनिश्चितता. म्हणजे पुन्हा त्या उदाहरणावर येतो, त्या ड्रायव्हरसाठी तो धोका होता. कुठला धोका? वेल कॅल्क्युलेटेड रिस्क, पत्करलेला धोका. माझ्या बायकोसाठी अनिश्चितता, अनसर्टन्टी. अरे इथे काही झालं तो रोहतांग पास इथेच होईल, खाली दरीमध्ये होईल. आणि माझ्या मुलासाठी इट वॉज नेदर रिस्क नॉर अनसर्टन्टी. त्याला धोकाही माहिती नाही आणि अनिश्चितताही माहिती नाही. म्हणजे मुद्दा काय, तुमचे कर्मचारी, तुमचे भागीदार, तुमच्या घरातले सदस्य ह्यांचा पाठिंबा तुम्हाला जो मिळायचा आहे तो कशावर अवलंबून असेल? धोका आणि अनिश्चितता यातली सीमारेषा काय? तुम्ही तुमचे वडील, जनरेशन गॅप. मी मगाशी जे उदाहरण दिलं सायरस मिस्त्री साहेबांचं, म्हणजे शापूरजी पालनजी ग्रुपसाठी स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग बनवताना त्यांचे वडील पालनजी मिस्त्री, मोठा भाऊ शापूर आणि धाकटा सायरस, या तिघांना एकत्र आणण्यामध्ये माझे 2 महिने गेले. का? जी गोष्ट धोका वाटायची सायरसला ती वडिलांना वाटायची की नाही, अनसर्टन्टी आहे. म्हणजे तुम्ही या कार्यशाळेतून जेव्हा जाल, तुमच्या घरामध्ये, तुमच्या व्यवसायामध्ये, उद्योगामध्ये हा आधी प्रश्न उपस्थित करा, आपल्याला पुढं जायचं आहे. तर त्या पुढं जाण्यातले जे टप्पे आहेत त्या टप्प्यांमध्ये धोके कुठले आहेत आणि अनसर्टन्टी कुठली आहे, ह्याला आम्ही म्हणतो स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग. 5 वर्षांचं स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग आपलं आहे का? 5 वर्षांचा ब्रॉड रोडमॅप आपला आहे का? मला कुठं जायचं आहे? जागतिक बाजारपेठ म्हणजे मी प्रॉडक्टच्या मार्गाने जाणार आहे की प्रोसेसच्या की पीपलच्या? म्हणजे माझे कर्मचारी बाहेरच्या बाजारामध्ये असावेत, प्रॉडक्ट तोच आहे, प्रोसेसेस त्याच आहेत. किंवा माझा जो प्रॉडक्ट आहे, म्हणजे मगाशी जे मी उदाहरण दिलं, नॉन व्हेजिटेरियन मसाला, नॉन व्हेजिटेरियन लोणची, मी प्रॉडक्ट बदलू, लोक बदलू की प्रक्रिया बदलू? ही चर्चा आपल्याकडे नीटपणे झाली पाहिजे. आणि हे सगळे जे आहेत ते बदलाचे कार्यक्रम आहेत.